हाय फ्रेंड्स, सहल पिकनिक म्हटलं की मरगळलेल्या मनाला एकदम उभारी येते, हो ना. आणि सोबत मैत्रिणी आहे म्हटल्यावर तर मस्त मनमुक्त मनमुराद आनंद घेता येतो. आम्ही मनमुक्ता हा संगीता अरबुणे संचालित ग्रुपच्या आम्ही 4 चौघी म्हणजे संगीता अरबुणे, प्रतिभा सराफ, मेघना साने आणि मी ज्योती कपिले निघालोय आम्ही भटकंतीला. मंडळी, मी ज्योती कपिले. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल. ओके. तर हो, सहलीचं सर्व प्लॅनिंग प्रतिभा सराफ हिने केलं. मंगळवारी सकाळी 8:56 कर्जत लोकल पकडली. हॉटेलने पाठवलेल्या टॅक्सीतून आम्ही ब्रिक विल्याच्या दिशेने निघालो. सामान ठेवलं आणि आजूबाजूची प्रॉपर्टी बघायला सुरुवात केली. उन्हात स्विमिंग पूलाचे पाणी चमचमत होतं. शेजारी रेन डान्स सेटअप होतं. सागाची झाडं आकाशाला स्पर्धा करत होती आणि सावलीत बसायला 4-5 काळेभोर कातळं पण होते. 2 झाडांच्या खोडांना बांधलेला झुला आणि साधा लोखंडी झुला. मस्त मजाच होती. तसंच नुकतीच ट्रिम केलेली हिरवळ, आहा हा, असा सुंदर हिरवळीचा बिछाना लवकर कुठे मिळणार. मग काय, ते स्वर्ग सुख घेत फोटो काढत गप्पा मारत आमचा वेळ आनंदात निघून गेला. आणि गरमागरम सुग्रास भोजनाचा आस्वाद घेत जराशी विश्रांती घेऊन आम्ही पाण्यात खेळायला निघालो. स्विमिंग पूलमध्ये एक मोठा बॉल होता. तो घेऊन पाण्यात खेळायला सुरुवात केली. डोक्यावर ऊन जरी असलं तरी पाणी मात्र थंडगार होतं. आणि रेनडान्स करू म्हटलं तर बाप रे, पाणी तर अतिशय थंड निघालं. पण तरीही थोडेफार हातपाय हलवलेच. त्यानंतर रूमवर परतून फ्रेश होतोय तोपर्यंत कुरकुरीत कांदा भजी टेबलवर येऊन पोचले होते. आहा हा, आताही तो भज्याचा वास, ती चव जिभेवर रेंगाळलेली जाणवली. तुम्हालाही ही भजी बघून तोंडाला पाणी सुटलं असेल ना. सनसेट होताना झालेलं गुलाबी आकाश मनभावन होतं. संगीता, प्रतिभा, मेघना आणि मी मस्त बागडत होतो. खरं तर रात्री जेवणाची भूक नव्हती, पण चव बघितली आणि पोट भरून जेवलो. परत रात्री गप्पा-टप्पा, नृत्य, गाणी असे कार्यक्रम चालू होतेच. सकाळी परत स्विमिंग पूलाजवळ गप्पात रंगलो. चमचमीत नाश्ता झाला आणि चेकआउट करून आम्ही परतीच्या वाटेवर निघालो. म्हटलं जवळच आंबिवली बौद्ध लेणी किंवा पांडव लेणी नावाची जी छोटी लेणी होती ती बघूया आणि मग कर्जतला जाऊ मुंबई लोकल पकडू. लेण्याचा परिसर पाहताच मन प्रसन्न झालं. मोठ्या उत्साहात पुढे सरसावलो. डाव्या बाजूला खाली उल्हास नदीचं निळेशार पाणी वाहत होतं. परिसराच्या उजव्या बाजूला लेण्या होत्या. आनंदाने वर चढलो, पण बघा ना, तिकडे चक्क कुलूप आम्हाला हसत होतं. लेण्यांचा रखवालदार गायब होता. गाईड कम टॅक्सी ड्रायव्हर म्हणाला, रोज तर असतो, आज कुठे गेला कोणास ठाऊक. मग त्यानेच थोडी माहिती सांगितली. इकडे 12 खोल्या आहेत, म्हणजे 12 विहार आहेत आणि आतमध्ये देवी, राधाकृष्ण, राम, हनुमान, गणपती अशी सर्वांची मंदिरं आहेत. मग काय, तिकडे बाहेरच फोटो सेशन केलं, कविता म्हणालो आणि आता परत एकदा खास या लेण्यांच्या दर्शनासाठी कर्जतला यावं लागेल असा विचार करून आम्ही कर्जत स्टेशनकडे प्रस्थान केलं. पण मन मात्र गात होतं, हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे धुंद वारे, ला 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 ला. मंडळी, आपल्याला जर हा ब्रेक विला आवडला असेल तर आपणही इथे आपल्या सगळी सोबत्यांबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर, कुटुंबियांबरोबर येऊ शकतात. त्याचे बुकिंग डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहेत. तेव्हा जीवन असंच मस्तीने जगूया. काळजी घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा, हसत रहा. थँक्यू.